बटाटा हा सर्वांचा लाडका, तर पालक अत्यंत पौष्टिक भाजी. या दोघांचाही वापर करून चला करूया चवदार पालक बटाटा भाजी. त्यासाठी पालकची जुडी धुवून निवडून बारीक चिरून घ्यायची आणि हे आहेत नवीनच बाजारात आलेले बटाटे, तेही चिरून घ्यायचे. सर्वात आधी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि जे चिरलेले बटाटे आहेत ते फ्राय करून घ्यायचे. फ्राय केल्यानंतर जे बटाट्याचे पीसेस आहेत ते वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये तेल घालून कांदा घ्यायचा, थोडासा टोमॅटो टाकायचा, तेलात थोडा फ्राय करायचा. त्यानंतर जी आपण पालक चिरून घेतली ती भाजी घालायची, त्यामध्ये झाकण ठेवून थोडं ही भाजी 2-3 मिनटं शिजवून घ्यायची. भाजी 2-3 मिनटानंतर थोडी परतून घ्यायची आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा चण्याचं पीठ पाण्यात भिजवायचं आणि हे मिश्रण त्या भाजीवरती घालायचं. वरून पाववाटी अजून पाणी पण घालायचं, कारण की ही भाजी थोडी पातळ अशी गरगरीत असते. आणि त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला घालायचा, हळद घालायचं, मीठ घालायचं आणि सगळं मिक्स करून झाकण ठेवून भाजी थोडा वेळ शिजवून घ्यायची. पालकची भाजी लगेच शिजते. त्यानंतर जे आपण फ्राय केलेले बटाटे आहेत ते त्यामध्ये मिक्स करायचे आणि झाकण ठेवून पुन्हा ही 2 मिनटं सगळं मिक्स करून भाजी शिजवून घ्यायची. भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करायचा, कढई खाली उतरवायची आणि त्यानंतर हिंग, मोहरी आणि जिरं यांचा तडका द्यायचा वरती. आता आपली तयार झाली घट्टसर अशी पालक बटाटा भाजी. ती डब्याला द्यायला सुद्धा छान आहे.